हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर आयोनिक इक्विलिब्रियम स्टँडर्ड 12 आणि आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे बफर सोल्यूशन. नाउ व्हॉट इज बफर सोल्यूशन? इट इज द सोल्यूशन which having a constant pH, which having a definite pH, and it is the solution which has tendency to keep its pH constant. बघा काय सांगतोय. बफर सोल्यूशन म्हणजे काय? बफर सोल्यूशन म्हणजे असं सोल्यूशन की ज्याला एक स्वतःचा डेफिनेट पीएच असतो. तो काही असेल, तो पीएच 3 असेल, 3 असेल, 5 असेल, 7 असेल, 9 असेल, 12 असेल, कोणता तरी पीएच एक त्याचा असेल आणि त्याचा तो फिक्स पीएच असेल. मग काय, व्हॉट इज बफर सोल्यूशन? इट इज द सोल्यूशन विच हॅव्हिंग अ डेफिनेट पीएच, एक ठराविक पीएच त्याचा आहे, अँड इट कीप्स इट्स पीएच कॉन्स्टंट, आणि ते स्वतःचा पीएच कॉन्स्टंट ठेवण्याचा प्रयत्न करतं. इट रेझिस्ट द चेंज इन पीएच, ते स्वतःचा पीएच बदलू देत नाही. असं जे सोल्यूशन आहे ज्याला स्वतःचा एक ठराविक पीएच असतो आणि त्या ठराविक पीएचला ते सोल्यूशन काही झालं तरी बदलू देत नाही, त्याला ते जैसे थे ठेवण्याचा प्रयत्न करतं, अशा सोल्यूशनला म्हटलं जातं बफर सोल्यूशन. आता समजा बफर सोल्यूशनच्या बाबतीमध्ये गंमत काय बघा. समजा आपण बफर सोल्यूशन घेतलं, मग मी आता सांगितलं की बफर सोल्यूशनला एक ठराविक पीएच असतो आणि तो स्वतःचा पीएच कॉन्स्टंट ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. मग आपण काय केलं, त्याचा पीएच बदलवण्याकरता त्यामध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड टाकलं. आता बघा, सोल्यूशनमध्ये जर का स्ट्रॉंग ॲसिड टाकलं तर स्ट्रॉंग ॲसिड टाकलं म्हणजे H+ आयन टाकले तुम्ही, आणि H+ आयन टाकले म्हणजे ॲसिडिक नेचर वाढवलं, आणि ॲसिडिक नेचर जर का वाढवलं तर खरं तर त्या बफर सोल्यूशनचा पीएच कमी व्हायला पाहिजे, कारण ॲसिडिक नेचर आणि पीएच इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे. जर का आपण त्या बफर सोल्यूशनमध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड टाकलं म्हणजेच H+ आयन टाकले तर त्या बफर सोल्यूशनचं ॲसिडिक नेचर वाढायला पाहिजे होतं आणि त्या बफरचा पीएच कमी व्हायला पाहिजे होता. पण प्रत्यक्षामध्ये त्या बफर सोल्यूशनचा पीएच बदलत नाही. इव्हन आफ्टर द ॲडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड, त्या बफर सोल्यूशनमध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड टाकल्यावरही त्या बफर सोल्यूशनचा पीएच काही बदलल्याचं दिसलं नाही. मग आपण दुसरा प्रयत्न केला, त्यामध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग बेस टाकायचा प्रयत्न केला की बा बेस जर का टाकला म्हणजेच काय होईल, OH- कॉन्सन्ट्रेशन वाढेल, बेसिक नेचर वाढेल, म्हणजे त्या बफर सोल्यूशनचा पीएच वाढल्याचं दिसायला पाहिजे होतं आपल्याला, पण प्रत्यक्षात पीएच बदलल्याचं दिसत नाही. बघा, 2 प्रयोग करून बघितले आपण. स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड टाकून बघितलं की बदलतो का पीएच, नाही बदलला. स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग बेस टाकून पाहिलं की बदलतो का पीएच, नाही बदलला. मग तिसरं काय केलं, आपण डायल्यूशन वाढवलं. डायल्यूशन वाढवणे म्हणजे सॉल्व्हंट टाकलं त्याच्यामध्ये, त्या बफर सोल्यूशनमध्ये वॉटर टाकलं आपण. सॉल्व्हंट जनरली काय असतं तिथे, वॉटर. मग वॉटर टाकलं. आता तुम्हाला माहिती आहे ओस्टोअल डायल्यूशन लॉ, की डायल्यूशन वाढवल्यानंतर डिग्री ऑफ डिसोसिएशन वाढतं आणि त्यामुळे साहजिकच त्याचा पीएच बदलायला पाहिजे होता. पण डायल्यूशन वाढवल्यावरही त्या बफर सोल्यूशननी स्वतःचा पीएच काही बदलू दिला नाही. मग त्या बफर सोल्यूशनला आपण हवेला सामोरं नेलं, एक्सपोज्ड टू एअर केलं आपण त्याला, पण हवेला सामोरं नेल्यावरही त्याचा पीएच काही बदलला नाही. मग त्याचं टेम्परेचर वाढवून बघितलं आपण की टेम्परेचर वाढवल्यामुळे कदाचित त्याचा पीएच बदलेल, पण तरीसुद्धा पीएच त्याचा बदलला नाही. असं जे सोल्यूशन आहे, जे सोल्यूशन स्वतःच्या कॉन्स्टंट पीएचला काही झालं तरी बदलू देत नाही, अशा सोल्यूशनला म्हटलं जातं बफर सोल्यूशन. बघा डेफिनेशन काय दिली आहे. बफर सोल्यूशन, इट इज द सोल्यूशन हॅव्हिंग डेफिनेट पीएच व्हॅल्यू. हे असं सोल्यूशन आहे ज्याचा डेफिनेट पीएच व्हॅल्यू असते, अँड इट कीप्स इट्स पीएच कॉन्स्टंट इव्हन आफ्टर, आणि ते स्वतःचा पीएच कॉन्स्टंटच ठेवतं इव्हन आफ्टर द ॲडिंग स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड, ॲडिंग स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग बेस, इव्हन आफ्टर द डायल्यूशन, इव्हन एक्सपोज्ड टू एअर फॉर लॉंग टाइम, और इव्हन आफ्टर द स्लाइट चेंज इन टेम्परेचर. 5 प्रयोग करून बघितले आपण त्या बफरवर. त्या बफर सोल्यूशनचं काय सांगितलं होतं की बफरचा एक डेफिनेट पीएच असतो, बफरचा एक कॉन्स्टंट पीएच असतो आणि तो स्वतःचा पीएच बदलू देत नाही.
मग आपण बदलू देत नाही का? मग आपण प्रयोग करून बघितला, त्यात स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड टाकून बघितला, नाही बदलला पीएच. स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग बेस टाकून बघितला, तरी सुद्धा नाही बदलला. त्याचं डायल्युशन करून बघितलं, त्याला एक्सपोज्ड टू एअर केलं, त्याला स्लाइट चेंज इन टेम्परेचर केलं, तरी सुद्धा त्याचा पीएच काही बदलला नाही. असं जे सोल्युशन आहे, जे स्वतःचा एक डेफिनेट पीएच कॉन्स्टंट ठेवण्याचा प्रयत्न करतं आणि स्वतःचा पीएच बदलू देत नाही, त्या सोल्युशनला म्हटलं जातं बफर सोल्युशन. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज बफर सोल्युशन. आता तुम्हाला मनात प्रश्न निर्माण होईल की असं का बरं झालं? ॲसिड टाकल्यावर तर बदलायला पाहिजे होता त्याचा पीएच, किंवा बेस टाकल्यावर त्याचा पीएच बदलायला पाहिजे होता, पण प्रत्यक्षात बदलत नाही आहे. असं काय होतं, काय मेकॅनिझम आहे याच्या मागचं, तर ते आपल्याला शिकायचं आहे. सध्या आपण डेफिनेशन शिकतोय. मग काय डेफिनेशन आहे? मनातल्या मनात बोला. बफर सोल्युशन, इट इज द सोल्युशन हॅव्हिंग डेफिनेट पीएच, इट इज द सोल्युशन हॅव्हिंग कॉन्स्टंट पीएच अँड इट कीप्स इट्स पीएच कॉन्स्टंट इव्हन आफ्टर द ॲडिशन ऑफ small amount of strong acid, strong base, even after the dilution, even exposed to air for long time, even after the slight change in temperature. Buffer solution keeps its pH constant. It resists the change in pH. Buffer solution स्वतःचा pH काही बदलू देत नाही. अशा सोल्युशनला आपण बफर सोल्युशन असं म्हणत असतो. आता बफर सोल्युशनचे प्रकार आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे. तर बफर सोल्युशनचे 3 प्रकार पडतात बघा. पहिला आहे ॲसिडिक बफर, दुसरा आहे बेसिक बफर आणि तिसरा आहे न्यूट्रल बफर. आता हे जे 3 बफर आहे यांच्या डेफिनेशन आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे आहे आणि त्यांना कसं तयार करतात ते सुद्धा आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. तर पहिला आहे ॲसिडिक बफर. आता नावावरनं समजतं ॲसिडिक बफर, इट्स पीएच इज इन ॲसिडिक रेंज, म्हणजे पीएच इज लेस दॅन 7. आता ऐका, आपण कोणतं बफर म्हणतोय? ॲसिडिक बफर. मी या ठिकाणी लिहितो पुन्हा, ॲसिडिक बफर. ॲसिडिक बफर या नावावरून डेफिनेशन कशी तयार होते ते आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. काय नाव आहे? ॲसिडिक. म्हणजे याचा अर्थ हा असा बफर आहे ज्याचा पीएच हा ॲसिडिक रेंजमध्ये आहे, ज्याचा पीएच हा लेस दॅन 7 आहे. म्हणून सुरुवातीला लिहिलं आपण ॲसिडिक बफर, पीएच इन ॲसिडिक रेंज, पीएच इज लेस दॅन 7. आता याला तयार कसं करतात ते लक्षात घ्या. कोणतं बफर तयार करायचं आहे? ॲसिडिक बफर. मग काय करायचं? सगळ्यात पहिले घ्यायचा वीक ॲसिड. कोणताही वीक ॲसिड घ्यायचा. उदाहरणार्थ CH3COOH हा आपण घेतला वीक ॲसिड. आता पुढे काय आहे का? वीक ॲसिड घेतला आणि त्याचाच सॉल्ट विथ अ स्ट्रॉंग बेस घ्यायचा. याच वीक ॲसिडचा सॉल्ट कोणासोबत? स्ट्रॉंग बेस सोबत. आता तुमच्या लक्षात येईल, मागे मी जेव्हा तुम्हाला सांगितलं होतं स्ट्रॉंग ॲसिड, वीक ॲसिड, स्ट्रॉंग बेस, वीक बेसचा चार्ट पाठ पाहिजे म्हणजे बफर तयार करता येईल. आता वीक ॲसिड आहे CH3COOH, एखादा स्ट्रॉंग बेस घ्या, NaOH घेतला. मग ॲसिटिक ॲसिडचा NaOH सोबतचा सॉल्ट पाहिजे आपल्याला, CH3COOH आणि स्ट्रॉंग बेस NaOH, या दोघांचा सॉल्ट म्हणजे CH3COONA असा होईल बघा. मग इथे घेतला आपण ॲसिटिक ॲसिड प्लस वीक ॲसिड अँड इट्स सॉल्ट विथ अ स्ट्रॉंग बेस. त्याचाच सॉल्ट कोणासोबत? स्ट्रॉंग बेस सोबत म्हणजे CH3COONA. बघा, पहिला मुद्दा ॲसिडिक बफर, pH is in acidic range, pH is less than 7. आणि कसं तयार करतात त्याला? तर पहिले घ्यायचा वीक ॲसिड आणि त्याच वीक ॲसिडचा सॉल्ट कोणासोबत? स्ट्रॉंग बेस सोबत. आणि या दोघांचं मिक्सचर घ्यायचं इन प्रॉपर प्रपोर्शन इन वॉटर, इन प्रॉपर प्रपोर्शन इन वॉटर. उदाहरणार्थ वीक ॲसिड घेतला आपण CH3COOH आणि त्याचाच सॉल्ट विथ अ स्ट्रॉंग बेस म्हणजे घेतला CH3COOK घ्या किंवा CH3COONA घ्या इन वॉटर. हे आपल्याला मिळालं ॲसिडिक बफर. कसं तयार केलं ॲसिडिक बफर? पुन्हा लक्ष द्या. आपण काय करणार? ॲसिडिक बफर जर का तयार करायचं असेल तर दुसरा एक ॲसिडिक बफर तयार करून बघू आपण. वीक ॲसिड घेतला आपण HCN
चला कोण घेतला वीक ऍसिड HCl. आता त्याच्या सोबतीला कोण घ्यायचा आहे सॉल्ट घ्यायचा आहे. त्याचाच सॉल्ट कोणासोबत स्ट्रॉंग बेस सोबत. मग या ठिकाणी त्याचाच सॉल्ट घेतला मी KCN. ठीक आहे हा KCN कोणाचा सॉल्ट आहे तर सॉल्ट ऑफ वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस आहे बघा. मग HCN प्लस KCN इन प्रॉपर प्रपोर्शन इन वॉटर गिव्स अस द ऍसिडिक बफर. गिव्स अस द ऍसिडिक बफर. ऐका ऍसिडिक बफर विषयी काय सांगतोय. पहिला मुद्दा ऍसिडिक बफर pH इज इन ऍसिडिक रेंज दॅट इज pH इज लेस दॅन 7. ऍसिडिक बफर वाक्याकडे लक्ष द्या. इट कॅन बी प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग वीक ऍसिड and its salt with a strong base in proper proportion in water that gives us the acidic buffer. For example, the mixture of acetic acid and इथे घेतला आपण potassium acetate in proper proportion in water gives acidic buffer. किंवा दुसरा हायड्रोसायनिक ऍसिड अँड पोटॅशियम सायनाइड या दोघांचं मिक्सचर इन प्रॉपर प्रपोर्शन इन वॉटर गिव्स अस द ऍसिडिक बफर. एक ऍसिडिक बफर अजून आपण तयार करू. प्रत्येकाने आपापल्या मनामध्ये तयार करायचं आहे. मी आता इथे घेतो फॉर्मिक ऍसिड. बघा कोण घेतला मी फॉर्मिक ऍसिड HCOOH आणि त्याचाच सॉल्ट घ्यायचा आहे विथ अ स्ट्रॉंग बेस. मग स्ट्रॉंग बेस घेतला आपण NaOH सोबतचा सॉल्ट घेऊ. मग तो आला HCOONA. या दोघांचं मिक्सचर इन प्रॉपर प्रपोर्शन इन वॉटर गिव्स अस द ऍसिडिक बफर. ऍसिडिक बफर या नावाकडे लक्ष द्या. वीक ऍसिड अँड इट्स सॉल्ट त्या वीक ऍसिडचा सॉल्ट कोणासोबत विथ अ स्ट्रॉंग बेस इन प्रॉपर प्रपोर्शन इन वॉटर गिव्स अस द ऍसिडिक बफर. आपल्याला ऍसिडिक बफर मिळाल्याचं दिसून येतं. मग आता ऍसिडिक बफर विषयी 3 वाक्य बोलता येईल आपल्याला मनातल्या मनात. पहिलं वाक्य pH इज इन ऍसिडिक रेंज. दुसरं वाक्य इट्स pH इज लेस दॅन 7. तिसरं वाक्य इट कॅन बी प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग वीक ऍसिड अँड इट्स सॉल्ट विथ अ स्ट्रॉंग बेस इन प्रॉपर प्रपोर्शन इन वॉटर. चौथं वाक्य एक्झाम्पल CH3COOH प्लस CH3COOK किंवा CH3COOH प्लस CH3COONA इन प्रॉपर प्रपोर्शन इन वॉटर. हे वाक्य महत्वाचं आहे. इन प्रॉपर प्रपोर्शन इन वॉटर गिव्स अस द ऍसिडिक बफर. आता बेसिक बफर या शब्दाकडे चला. चला पहिला शब्द काय बेसिक म्हणजे pH इज इन बेसिक रेंज. pH is greater than 7 and it can be prepared. तिसरं वाक्य ऐका. and it can be prepared by mixing weak base and its salt with a strong acid in proper proportion in water. बघा बेसिक बफर तयार करायचा आहे ना. मग वीक बेस घ्या आणि त्याचाच सॉल्ट घ्या विथ अ स्ट्रॉंग ऍसिड इन प्रॉपर प्रपोर्शन इन वॉटर. उदाहरणार्थ बघा काय उदाहरण दिलंय. वीक बेस घेतला आपण NH4OH आणि त्याचाच सॉल्ट घ्यायचा आहे विथ अ स्ट्रॉंग ऍसिड. मग घेतला NH4Cl. बरोबर आहे. NH4Cl इज अ सॉल्ट ऑफ वीक बेस अँड स्ट्रॉंग ऍसिड. वीक बेस NH4OH अँड स्ट्रॉंग ऍसिड HCl. हा सॉल्ट आपण इथे घेतलाय. या दोघांचं मिक्सचर इन प्रॉपर प्रपोर्शन इन वॉटर गिव्स अस द बेसिक बफर. तो आपल्याला बेसिक बफर त्या ठिकाणी देणार आहे. आणि तिसरा आहे न्यूट्रल बफर. आता न्यूट्रल बफर म्हणजे काय ऐका. या न्यूट्रल बफरला सिंगल सॉल्ट सोल्युशन ऑफ बफर पण म्हणतात. सिंगल सॉल्ट आहे म्हणजे एकच सॉल्ट असतो त्यामध्ये. न्यूट्रल बफर इज अ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस इन वॉटर. काय सांगतोय लक्ष द्या. न्यूट्रल बफर म्हणजे काय तर सॉल्ट घ्या वीक ऍसिड वीक बेसचा. सॉल्ट ऑफ वीक ऍसिड वीक बेसला वॉटरमध्ये घेतलं की तुम्हाला न्यूट्रल बफर मिळाल्याचं दिसून येईल. तुम्हाला काय मिळणार न्यूट्रल बफर. मग आता बघा या ठिकाणी काय दिला आपण न्यूट्रल बफर दिलाय. त्या न्यूट्रल बफरचा pH इज इक्वल टू 7 असतो अँड इट इज द सोल्युशन ऑफ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस इन वॉटर. उदाहरणार्थ NH4CN इन वॉटर. NH4CN इन वॉटर. NH4CN कोणाचा सॉल्ट आहे तर वीक बेस NH4OH अँड वीक ऍसिड HCN. या दोघांचा जो सॉल्ट आहे त्याला म्हटलं जातं या ठिकाणी इट इज कॉल्ड ॲज न्यूट्रल बफर. असे 3 बफर आपण बघितलेत. चला तिघांवर रिवाइज करू. ऍसिडिक बफर
pH is in acidic range. Basic buffer, pH is in basic range. Neutral buffer, pH is equals to 7. Acidic buffer, pH is less than 7. Basic buffer, pH is greater than 7. Neutral buffer, pH is equals to 7. तयार कसं करतात, ॲसिडिक बफरला कसं तयार करतात, तर इट इज द मिक्सचर ऑफ वीक ॲसिड अँड इट्स सॉल्ट विथ अ स्ट्रॉंग बेस इन प्रॉपर प्रपोर्शन इन वॉटर. फॉर एक्झाम्पल CH3COOH प्लस CH3COOK इन प्रॉपर प्रपोर्शन इन वॉटर. ठीक आहे की नाही. नंतर बेसिक बफरला कसं तयार करतात, इट इज द मिक्सचर ऑफ वीक बेस अँड इट्स सॉल्ट विथ अ स्ट्रॉंग ॲसिड इन प्रॉपर प्रपोर्शन इन वॉटर. उदाहरणार्थ NH4OH प्लस NH4Cl इन प्रॉपर प्रपोर्शन इन वॉटर गिव्स अस द बेसिक बफर. न्यूट्रल बफर कसा तयार करतात, तर इट इज द सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस इन वॉटर. इट इज अ सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस इन वॉटर that gives us the neutral buffer. आता हा जो न्यूट्रल बफर आहे, उदाहरण काय दिलं आपण, NH4CN. इट इज द सॉल्ट ऑफ वीक बेस NH4OH अँड वीक ॲसिड SCN. याचा जो आपण न्यूट्रल बफर घेतलेला आहे. अशा तऱ्हेने आपण बफरचे 3 प्रकार बघितले. मेकॅनिझम ऑफ ॲसिडिक बफर. चला एक ॲसिडिक बफर आपण घेतला, CH3COOH आणि CH3COONA इन या दोघांचं मिक्सचर इन प्रॉपर प्रपोर्शन इन वॉटर. मग आता मला सांगा, ॲसिटिक ॲसिड आणि सोडियम ॲसिटेट या दोघांचं मिक्सचर वॉटरमध्ये घेतलं. साहजिकच त्यातला ॲसिटिक ॲसिड हा वीक ॲसिड आहे. इट डिसोशिएट स्लाइटली. Acetic acid dissociate slightly and gives us CH3COOH gives CH3COO minus plus H plus. त्याचं वॉटरमध्ये स्लाइट डिसोशिएशन झाल्याचं आपल्याला दिसतं. आणि हा जो सॉल्ट आहे इट डिसोशिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली. बघा, वीक ॲसिड डिसोशिएट स्लाइटली म्हणून रिव्हर्सिबल रिॲक्शन दाखवली आणि सॉल्ट डिसोशिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली म्हणून फॉरवर्ड डायरेक्शनची रिॲक्शन दाखवलेली आहे. म्हणजे ॲसिटिक ॲसिडचं डिसोशिएशन दाखवलं आणि या सॉल्टचं सुद्धा डिसोशिएशन दाखवलं. आता मला सांगा, यामध्ये हा जो CH3COO मायनस आहे हा कॉमन आयन झाला बघा, बरोबर आहे. म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन CH3COO मायनसचं कॉन्सन्ट्रेशन त्यामुळे वाढेल आणि कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे हा जो इक्विलिब्रियम आहे हा डिस्टर्ब होण्याचे चान्सेस निर्माण होतील. पण ली चॅटलियरनुसार हा इक्विलिब्रियम काही डिस्टर्ब होत नाही आणि इक्विलिब्रियम मेंटेन ठेवण्यासाठी कोणती रिॲक्शन होते, बॅकवर्ड रिॲक्शन होते. प्रिव्हियस लेक्चरमध्ये कॉमन आयन इफेक्टमध्ये आपण बघितलं होतं. तर ही बॅकवर्ड रिॲक्शन या ठिकाणी झाल्याची दिसेल. काय असेल बॅकवर्ड रिॲक्शन, CH3COO minus plus H plus gives CH3COOH undissociated. म्हणजे याचा अर्थ या ॲसिडिक बफरमध्ये 3 प्रकारच्या रिॲक्शन्स असतात. कोणकोणत्या 3 प्रकारच्या? पहिलं, वीक ॲसिडचं स्लाइट डिसोशिएशन. CH3COOH gives CH3COO minus plus H plus. दुसरं, त्या सॉल्टचं कंप्लीट डिसोशिएशन आणि कॉमन आयन इफेक्टमुळे होणारी ही बॅकवर्ड रिॲक्शन. अशा 3 रिॲक्शन्स या ॲसिडिक बफरमध्ये झालेल्या असतात. कोणकोणत्या 3 रिॲक्शन आहे सांगा? CH3COOH gives CH3COO minus plus H plus. दुसरी CH3COONA gives CH3COO minus plus Na plus. आणि कॉमन आयन इफेक्टमुळे एक बॅकवर्ड रिॲक्शन होते, कोणती? CH3COO minus plus H plus gives undissociated CH3COOH. आता या 3 रिॲक्शन कडे जर का बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की यामध्ये CH3COO minus इज इन लार्ज एक्सेस. हा मोठ्या प्रमाणावरती तयार झालेला आहे. आणि दुसरं ऐका व्यवस्थित, हा CH3COOH वीक ॲसिड आहे. हा आधीच तर कमी प्रमाणात डिसोशिएट होत होता आणि कॉमन आयन इफेक्टमुळे त्याचं डिसोशिएशन अजून कमी झालेलं आहे. म्हणजे CH3COOH सुद्धा या ॲसिडिक बफरमध्ये मोठ्या प्रमाणावरती असणार आहे. म्हणजे बघा, या ॲसिडिक बफरमध्ये 2 गोष्टी लार्ज एक्सेसमध्ये असतात. कोणत्या 2 गोष्टी लार्ज एक्सेसमध्ये असतात? तर हा वीक ॲसिड इथे तयार झाला ऑलरेडी, भरपूर होताच हा, आणि हा कॉमन आयन.
म्हणून वाक्य काय दिलं बघा आपण, दस द बफर मिक्सचर कंटेन लार्ज एक्सेस ऑफ CH3COO minus ion and undissociated CH3COOH. आणि हे दोघं जण म्हणजे CH3COO minus ion आणि CH3COOH, these two are responsible to keep the pH constant. हे दोघं जण जबाबदार असणार आहे pH कॉन्स्टंट ठेवण्यासाठी. आता कसे जबाबदार असणार आहे ते आपण बघू. समजा या ऍसिडिक बफर मध्ये मी स्मॉल अमाउंट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड HCl टाकलं. स्मॉल अमाउंट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड काय टाकलं मी, HCl. मग HCl त्यामध्ये टाकल्यावरती HCl डिसोशिएट होईल आणि H+ आयन देईल. मग H+ आयन त्या ऍसिडिक बफर मध्ये आले, ते इनकमिंग H+ आयन आले म्हणजे खरं तर काय व्हायला पाहिजे होतं, H+ कॉन्सन्ट्रेशन वाढायला पाहिजे होतं, म्हणजे pH कमी व्हायला पाहिजे होता. पण प्रत्यक्षात तसं काही होणार नाही आहे. का बरं होणार नाही आहे, लक्ष द्या. जेव्हा आपण स्ट्रॉंग ऍसिड लाईक HCl त्यामध्ये टाकतो तेव्हा हे जे इनकमिंग H+ आयन आहे, काय शब्द वापरला, इनकमिंग H+ आयन जे आहेत फ्रॉम स्ट्रॉंग ऍसिड HCl, दे इमिजिएटली गेट न्यूट्रलाइज बाय द CH3COO मायनस आयन. हे जे H+ आयन आहेत फ्रॉम ऍसिड मधून आलेले हे जे H+ आयन्स जे आहे, दे आर इमिजिएटली न्यूट्रलाइज बाय द CH3COO मायनस आयन फ्रॉम द ऍसिडिक बफर अँड वी गेट अनडिसोशिएटेड CH3COOH. म्हणजे काय होतं, इनकमिंग H+ आयनचं अस्तित्व नाहीसं होऊन जातं. म्हणजे H+ आयन आले पण ते लगेच न्यूट्रलाइज झाले. कोणी न्यूट्रलाइज केलं त्यांना, या CH3COO मायनसनी न्यूट्रलाइज केलाय. या ऍसिडला या CH3COO मायनसनी न्यूट्रलाइज केलं म्हणून या CH3COO मायनसला रिझर्व बेस असं म्हटलं जातं. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज रिझर्व बेस अँड धिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज रिझर्व बेसिसिटी. बघा तेवढा याला रिझर्व शब्द का वापरला, याचं कारण आहे, जोपर्यंत त्यामध्ये H+ आयन येत नाही तोपर्यंत ते नुसतं बसलेलं असतं, ते काहीच काम करत नाही. ते केव्हा ॲक्शनमध्ये येतं, जेव्हा ऍसिड त्यामध्ये पडतं. ऍसिड पडलं, H+ आयन पडल्याबरोबर ते ॲक्शनमध्ये येतं, ते लगेच काम करायला सुरुवात करतं आणि येणाऱ्या ऍसिडला न्यूट्रलाइज करतं. म्हणून त्याला रिझर्व बेस असं म्हटलंय. तुम्हाला एक शब्द आठवत असेल बघा, रिझर्व पोलीस दल. हे जे रिझर्व पोलीस फोर्स असतो, हा रिझर्व पोलीस फोर्स काय करतो, हा वर्षभर काहीच काम नसतं, वर्षभर ते आरामात असतात. त्यांना जेव्हा ऑर्डर दिली जाते की इथे आता दंगल होणार आहे, इथे काहीतरी प्रॉब्लेम येणार आहे, इथे काहीतरी समाजविरोधी लोक आलेले आहे, ते लगेच ॲक्शनमध्ये येतात, तोडफोड करतात त्या लोकांची, त्या लोकांना पळवून लावतात आणि शांतता निर्माण करतात. जोपर्यंत ऑर्डर येत नाही तोपर्यंत ते काम करत नाही. त्याला रिझर्व पोलीस बल असं म्हटलं जातं. तसंच हा रिझर्व बेस आहे. हा रिझर्व बेस तोपर्यंत शांत असतो जोपर्यंत त्यामध्ये ऍसिड पडत नाही. ऍसिड पडल्याबरोबर तो काम करायला सुरुवात करतो आणि येणाऱ्या ऍसिडला न्यूट्रलाइज करतो. म्हणून या CH3COO मायनसला आपण रिझर्व बेस असं म्हटलेलं आहे. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज रिझर्व बेस. आणि या रिझर्व बेसमुळे येणारा जो इनकमिंग H+ आयन जो आहे तो न्यूट्रलाइज झाल्याचं दिसतं आणि त्यामुळे तो H+ जर का न्यूट्रलाइज झाला तर त्या ठिकाणी pH काही बदलणार नाही. म्हणून येणाऱ्या ऍसिडमुळे इथे pH बदलल्याचं आपल्याला दिसत नाही आणि त्याला जबाबदार आहे हा CH3COO मायनस. मग हा CH3COO मायनस येणाऱ्या H+ ला न्यूट्रलाइज करतो म्हणून त्याला म्हटलं जातं रिझर्व बेस. म्हणजे या ऍसिडचा काही फरक पडला का ऍसिडिक बफरवर, नाही. आता आपण काय करू, त्यामध्ये स्ट्रॉंग बेस टाकून बघू. स्ट्रॉंग बेस NaOH टाकला. NaOH टाकला म्हणजे OH मायनस आयन वाढले. OH मायनस आयन वाढले म्हणजे ॲक्च्युली pH वाढायला पाहिजे होता, पण प्रत्यक्षात pH काही बदलत नाही. असं काय घडतं की ज्यामुळे pH बदलत नाही, बघा. तुम्ही जेव्हा त्या ऍसिडिक बफरमध्ये NaOH टाकता, तो NaOH म्हणजे OH मायनस आयन हा फ्रॉम बेस, हे NaOH आयन्स, OH मायनस आयन्स
त्यामध्ये जसे तुम्ही टाकता तसा हा जो CH3COOH च्या ऍसिडिक बफर मधला तो लगेच ऍक्शन मध्ये येतो, तो लगेच काम करायला सुरुवात करतो आणि येणाऱ्या OH- सोबत रिॲक्शन देतो आणि आपल्याला देतो ऍसिटेट आयन आणि वॉटर. म्हणजे OH- चं रूपांतर हे तो वॉटर मध्ये करून टाकतो. म्हणजेच OH- चं स्वतंत्र अस्तित्वच राहू देत नाही, त्याला लगेच कन्व्हर्ट करून टाकतो वॉटर मध्ये. आणि त्यामुळे जरी आपण बेस टाकला, जरी आपण OH- आयन टाकले तरी त्या OH- आयनचं स्वतंत्र अस्तित्व राहत नाही. तो OH- लगेच वॉटर मध्ये कन्व्हर्ट होतो आणि त्यामुळे OH- तिथे राहिले नाही तर pH काही बदलणार नाही. मग येणाऱ्या OH- ला, येणाऱ्या बेसला जो न्यूट्रलाइज करतो तो CH3COOH इथे रिझर्व ऍसिड म्हणून काम करत असतो. काय म्हणून काम करतो तो? रिझर्व ऍसिड. ऐका, या CH3COO- नी काय म्हणून काम केलं? रिझर्व बेस म्हणून काम केलंय. आणि CH3COOH नी काय म्हणून काम केलंय? रिझर्व ऍसिड म्हणून काम केलंय. हा रिझर्व बेस येणाऱ्या ऍसिडला न्यूट्रलाइज करतो, रिझर्व ऍसिड येणाऱ्या बेसला न्यूट्रलाइज करतो. आणि त्यामुळे भलेही तुम्ही ऍसिडिक बफर मध्ये स्ट्रॉंग ऍसिड टाका की स्ट्रॉंग बेस टाका, त्याचं अस्तित्व राहत नाही आणि ऍसिडिक बफरचा pH काही बदलत नाही. दस इट कीप्स pH कॉन्स्टंट. आणि त्यामुळे ऍसिडिक बफर हा स्वतःचा pH कॉन्स्टंट ठेवतो. मी एकदा हे मेकॅनिझम वाक्यात बोलतो, ऐका व्यवस्थित. मेकॅनिझम ऑफ ऍसिडिक बफर. Let us consider the acidic buffer of acetic acid and its salt sodium acetate in proper proportion in water. Acetic acid dissociates slightly as CH3COO- plus H+, while this salt dissociate completely as CH3COO- and Na+. Here CH3COO- is a common ion, because of which the backward reaction takes place. Common ion effect मुळे backward reaction होते. CH3COO- plus H+ gives CH3COOH. Now in this acidic buffer, two species are in large excess. One is CH3COO- ion and other is CH3COOH. And these two excess species are responsible to keep the pH constant. How? When small amount of strong acid HCl is added, then incoming H+ ion from the strong acid are immediately neutralized by this CH3COO- ion. Thus, this CH3COO- neutralizes this acid, hence it behaves like a reserve base. Thus, the pH remains constant. When the small amount of strong base like a NaOH is added, then incoming OH- ion are immediately neutralized by this acetic acid. Thus, acetic acid acts as a reserve acid and it nullifies the effect of incoming OH- ion. That's why although the strong acid is added or although the strong base is added, both of them get nullified, both of them get neutralized because of this reserve base and reserve acid. Who is reserve base? CH3COO- is reserve base. Who is reserve acid? CH3COOH is a reserve acid. These two keeps the pH constant. हे दोघं जण त्याचा pH कॉन्स्टंट ठेवतात असं दिसून आलेलं आहे.